श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर ब्रह्मांड नायकाचे आपल्या भक्ताला दिलेले अभयदान आहे. आजची ही गोष्ट अशाच एका भक्ताची आहे, ज्याच्या आयुष्यातला अंधार स्वामींच्या कृपादृष्टीने कायमचा दूर केला. अक्कलकोटच्या एका छोट्याशा गावात आनंद आणि त्याची पत्नी राधा राहत होते. आनंद स्वभावाने अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू होता, पण नशीब त्याची सतत परीक्षा घेत होते. त्याला कुठलेही कायमस्वरूपी काम मिळत नव्हते. दिवसभर गावात मजुरी शोधायचा, मिळेल ते काम करायचा आणि त्यातून येणाऱ्या 4 पैशांवर दोघांचा संसार चालत होता. परिस्थिती इतकी बिकट होती की बऱ्याचदा दुपारचे जेवण मिळाले तर रात्रीचे जेवण मिळत नसायचे. घरात धान्याची कण नसायचा. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून कधीतरी मागून तर कधी फक्त पाणी पिऊन दोघं रात्र काढायचे. एक वेळचे जेवण सुखाचे मिळावे हीच आनंदची कायम इच्छा होती. राधा नेहमी स्वामींची पूजा करायची. घरात काही असो नसो ती स्वामींच्या फोटो समोर दिवा लावून म्हणायची, स्वामी, आज नाही तर उद्या तुम्ही आमचे दिवस नक्कीच बदलणार. पण आनंद कधी कधी हताश व्हायचा. तो राधाला म्हणायचा, राधा, आपण रोज उपाशी झोपतोय ग, स्वामींना आपली दया का येत नाही? राधा फक्त हसून म्हणायची, स्वामी सगळ्यांची परीक्षा घेतात हो, पण कोणाला उपाशी झोपू देत नाही. असाच एक दिवस उजाडला. आनंदला दिवसभर खूप शोधूनही कुठेच काम मिळाले नाही. तो रिकाम्या हाताने घरी परतला. घरात धान्याचा शेवटचा दाणाही संपला. रात्रीची वेळ झाली. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. आनंद डोक्याला हात लावून बसला. भुकेमुळे त्याचे शरीर त्रास देत होते. तो राधाला म्हणाला, राधा, आज पुन्हा आपल्याला उपाशी झोपावे लागणार असे दिसते ग. राधाने स्वामींच्या फोटोकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी होते, पण विश्वास अढळ होता. तितक्यात रात्रीच्या साधारण 9 वाजता बऱ्याच वादळात आणि पावसात त्यांचा दरवाजा कोणीतरी ठोकावला. आनंदने उठून दरवाजा उघडला. समोर एक वयस्कर नागरिक उभे होते. अंगावर भगवी वस्त्रे, कपाळावर टिगळा, डोळ्यात एक अजब चमक आणि चेहऱ्यावरती तेज. ते साधू पावसामुळे पूर्ण ओले झाले होते आणि थंडीने कापतही होते. ते साधू म्हणाले, बेटा, भूक लागली आहे रे. दुपारपासून काही खाल्ले नाही. काही खायला मिळेल का तुझ्या घरात? खूप लांब जायचं आहे मला. आनंदच्या पायाखालची जमीनच सरकली. तो मनात विचार करू लागला, आमच्या स्वतःच्या पोटात अन्न नाही, आम्ही या साधूला काय देणार? आनंद काही बोलणार तितक्यात आतून राधा आली आणि तिने साधू महाराजांना आत घेतले. बसायला चटई दिली आणि म्हणाली, महाराज, तुम्ही बसा, मी बघते काय आहे का घरात. आनंदने हळूच राधाला बाजूला नेले आणि विचारले, राधा, घरात तर काहीच नाहीये, तू त्यांना काय देणार? राधा म्हणाली, अहो, आपल्या दारात आलेला माणूस उपाशी जाता कामा नये. दुपारचे थोडे सुके पोहे आणि एक छोटा गुळाचा खडा मी उद्यासाठी वाचवून ठेवला होता. आपण दोघे पाणी पिऊन झोपू, पण हे अन्न या साधू महाराजांना देऊ. राधाने अत्यंत प्रेमाने ते पोहे आणि गुळाचा खडा एका पानात महाराजांसमोर ठेवला आणि म्हणाली, महाराज, गरिबाची एवढीच शिदोरी स्वीकारा. ते वृद्ध हसले. त्यांनी ते पोहे खायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते जेवढे पोहे खात होते ते पान कधी रिकामेच होत नव्हते. महाराजांनी पोटभर पोहे खाल्ले. त्यांनी पाण्याचा तांब्या रिकामा केला, एक तृप्त ढेकर दिला आणि आनंद व राधाकडे पाहिले. ते साधू महाराज उठले आणि आनंदच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा, ज्या घराचा दरवाजा भुकेल्यासाठी कधी बंद होत नाही, त्या घरात अन्नपूर्णा माता कायम वास करते. आजपासून तुझ्या आयुष्यातील गरिबीचा अंधार संपला. हा स्वामींचा आशीर्वाद आहे. आनंद आणि राधा महाराजांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकले, पण जसे त्यांनी डोके वर केले, समोर कोणीच नव्हते. दरवाजा बंद होता. बाहेर पाऊस तसाच सुरू होता, पण ते साधू महाराज गायब झाले होते. आनंद आणि राधा थक्क झाले. त्यांच्या लक्षात आले की ते साधू नव्हते, तर स्वामी समर्थ महाराज त्यांची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या भक्ताला पावण्यासाठी आले होते. दोघांच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागले. त्या रात्रीनंतर आनंदचे नशीब पूर्णपणे बदलले. दुसऱ्या दिवशी गावातील एका मोठ्या व्यापाऱ्याने आनंदला स्वतःहून बोलावून घेतले आणि त्याला प्रामाणिकपणावर खुश होऊन आपल्या धान्याच्या गोदामाचा मुख्य व्यवस्थापक बनवलं. आनंदने तिथे अहोरात्र कष्ट केले. स्वामींच्या आशीर्वादाने त्याच्या प्रत्येक कामात यश मिळू लागले. हळूहळू त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. काही वर्षातच आनंद त्या भागातील सर्वात मोठा श्रीमंत व्यापारी बनला. पैशाची, गाडीची, बंगल्याची कुठलीच कमतरता नव्हती. ज्या आनंदला कधी काळी एक वेळच्या जेवणाची भ्रांत होती, आज त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती होती. पण श्रीमंत झाल्यानंतरही आनंद आपले जुने दिवस विसरला नाही. स्वामींनी दिलेल्या शिकवणीची त्याला जाणीव होती. त्याने आपल्या बंगल्याबाहेर एक छोटी अन्नछत्र संस्था सुरू केली.
त्या अन्नछत्राचा एक नियम होता, इथून रात्री असो किंवा दिवस कोणी उपाशी जाणार नाही. रोज शेकडो गरीब, अनाथ आणि गरजू लोक तिथे पोटभर जेवण करत असत. आनंद स्वतः रोज तिथे थांबून लोकांना प्रेमाने जेवण वाढायचा. कधी कधी लोक त्याला विचारायचे, आनंदराव, तुम्ही एवढी मोठी कमाई करता पण त्याचा मोठा हिस्सा या अन्नछत्रावर खर्च करता, तुम्हाला पैशांचा मोह नाही का? त्यावर आनंद हसून स्वामींकडे बोट दाखवायचा आणि म्हणायचा, हे जे काही आहे ते माझं नाहीच आहे, हे सगळं ब्रह्मांड नायकाचं आहे. त्यांनी मला एका वेळच्या जेवणासाठी तरसताना पाहिले आहे आणि आज त्यांनीच मला हजारो लोकांचे पोट भरण्याची ताकद दिली आहे. मी तर एक छोटा त्यांचा भक्त, त्यांच्या माध्यमातून ही सेवा करत आहे. जोपर्यंत माझ्या अंगात रक्त आहे तोपर्यंत स्वामींच्या कृपेने हा अन्नछत्र असाच सुरू राहील. मित्रांनो, आनंद आणि राधा यांच्या गोष्टीवरून आपल्याला एकच शिकायला मिळते की परिस्थिती कितीही कठीण असो, देवावरचा विश्वास आणि स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका. जेव्हा आपण आपल्या जवळील शेवटचा घासही दुसऱ्याला देण्याची तयारी ठेवतो, तेव्हा स्वामी आपले संपूर्ण आयुष्य सुखाने भरून टाकतात. स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो पण अंधार नाही. फक्त मनात श्रद्धा आणि सबुरी ठेवा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून जा.